एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो तर त्याला त्या व्यवहारावर किती टक्के नफा किंवा तोटा होतो? एक व्यक्ती 10% वाढवतो पहिले 10% कमी करतो मग नंतर, तर काय होईल नफा किंवा तोटा? तर अशा वेळेस काही तोटा होईल. काऊन काय एक वेळा वाढवते एक वेळा कमी होते, वाढवते सारखा कमी सारखा करते, तर अशा वेळेस नेहमी तोटा होत असते. हा सरळ सरळ 10चा वर्ग करून घ्यायचा किती ते 100 आणि त्याला खालून 2 घरांना पॉईंट द्यायचा. 100ले 2 घरांना पॉईंट दिला तर किती 1% तोटा होईल. आन्सर कसं बघूया हे फॉर्म्युला केलं जाते इक्विव्हॅलेंट चेनच्या. बघा 10% वाढवली तर प्लस 10 झाला आणि 10% सूट दिली तर मायनस 10 झाला. हे झालं एक्स वायच्या किमती. आता एक्स वायचा गुणाकार ह्या चिन्हाचा गुणाकार करू, प्लस मायनस मायनस, मग ह्या अंकाचा गुणाकार करायचा. 10 गुणला 10 काय 100 आणि खालचा 100 याला भागाला ठेवून द्यायचा. मग पहिले आता याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही हे तर प्लस मायनस काय होते 0, काही राहतच नाही, 0 झालं हे मायनस. आता खाली 2 दिला 2 घरात पॉईंट द्या बरं, तर काय होते 1 होते ना, तर काय आलं -1. तर -1 आलं तर 1% काय झाला तोटा. हेच त्याचा आन्सर.